सर्वसामान्य शेतकऱ्यांना विहीर खुदाईसाठी शासनाकडून 4 लाख रुपयांचं अनुदान दिलं जातं। म्हणजेच 4 लाख रुपयात विहीर खुदाई आणि बांधकाम पूर्ण करता येतं असं शासनाच्या धोरणावरून स्पष्ट दिसतंय। पण मग तयार झालेल्या विहिरीवर केवळ लोखंडी जाळी टाकण्यासाठी 8,92,000 रुपये खर्च कसा येऊ शकतो असा प्रश्न पडतो। जिल्हा परिषदेनं विविध विकास कामांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे। त्यामध्ये विहिरीवरील जाळी बसवण्याच्या कामाचा समावेश आहे। त्यासाठी दाखवलेली रक्कम अचंबित करणारी आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शेजारीच काही पदाधिकाऱ्यांची निवासस्थानं आहेत। या निवासस्थानांच्या परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीची विहीर आहे। या विहिरीला मजबूत दगडी कठडा आहे। ही विहीर सध्या हिरव्या नेटच्या जाळीनं झाकून टाकली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या विहिरीवर आता लोखंडी जाळी बसवली जाणार आहे। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं निविदा प्रसारित केली आहे। विहिरीवर लोखंडी जाळी बसवण्यासाठी 8,92,000ची निविदा काढली आहे। एकीकडे नवीन विहिरीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना शासनाकडून 4 लाख रुपये अनुदान दिलं जात आहे। त्यापैकी विहीर खुदाईसाठी 2.5 लाख आणि कठड्यासह इतर बांधकामासाठी 1.5 लाख अशी विभागणी आहे। बहुतांश ठिकाणी 4 लाखात विहीर खुदाई आणि बांधकाम पूर्ण होतं। अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या शेतकऱ्याला 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आपल्या खिशातून घालावी लागते। त्यामुळे 4 ते 5 लाख रुपयांमध्ये खुदाई आणि बांधकामासह विहिरीचं काम पूर्ण होतंय। पण मग जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विहिरीवर केवळ लोखंडी जाळीचं आच्छादन करण्यासाठी 8,92,000 रुपये एवढी मोठी रक्कम का खर्च करावी लागते असा प्रश्न उपस्थित होतोय। सर्वसामान्यांच्या विहिरीला येणाऱ्या खर्चापेक्षा जिल्हा परिषदेच्या तयार विहिरीवर फक्त जाळी बसवण्यासाठी दुप्पट खर्च येण्याचं कारण काय, या प्रश्नाचं उत्तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोधणं आवश्यक आहे।